अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे। 21 तासांच्या चर्चेमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाहीये। पाकिस्तानमधील शांतता बैठक तोडग्याविनाच संपलेली आहे। अमेरिका इराण संघर्ष चिघळणार का याकडे आता लक्ष असणार आहे। तर अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांमध्ये चर्चा आयोजित करण्यात आलेली होती, बैठक आयोजित करण्यात आलेली होती। मात्र या बैठकीमध्ये कोणताच तोडगा निघाला नाहीये। जवळपास 21 तास या दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरलेली आहे। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत तर आपल्यासोबत निवृत्त कर्नल सतीश ढगे सर जोडले गेलेले आहे। सतीश सर, अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण या दोघांमध्ये तोडगा निघावा, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून चर्चा सुरू करण्यात आलेली होती, बैठक आयोजित करण्यात आलेली होती। मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे, कोणताच तोडगा निघाला नाही। काय वाटते पुढच्या काळामध्ये काय घडू शकते? नक्कीच 21 तास चर्चा झाल्यानंतर सुद्धा जे आहे कुठल्याही निष्कर्षाप्रत दोन्ही पार्टीज त्या ठिकाणी येऊ शकले नाही आणि विना कराराच्या जेडी व्हान्स आणि त्यांची टीम आता युएसए मध्ये वापस जाते। दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही चर्चा सफल हो की विफल हो, हे युद्ध आम्हीच जिंकलेलं आहोत। त्याच्याही एक टप्पा पुढे जाऊन सेंटकॉमनं घोषणा केलेली आहे की आम्ही आमचे 2 नेव्हल डिस्ट्रॉयर्स हे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये धाडलेले आहेत आणि डिमायनिंग करण्यासाठी, म्हणजे या समुद्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सुरुंग इराणनं लावून ठेवलेले आहेत त्याचं डिमायनिंग करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नरत राहणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून होर्मुझची सामुद्रिक दोन्ही खुली करणार आहोत। जर खरोखरच अशा प्रकारची कारवाई केली तर माझ्या मते हा संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसऱ्या बाजूला आता या चर्चा फिसकटल्यानंतर अमेरिका नेमका काय निर्णय त्या ठिकाणी घेतो, 2 आठवडे तरी ही शस्त्रसंधी त्या ठिकाणी कंटिन्यू होते की नाही, का आणखीन हा पॉज त्या ठिकाणी वाढतो, का आणखीन संघर्षाच्या भूमिकेमध्ये अमेरिका येतो, हे पाहणं आवश्यक आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की की चर्चा फिसकटल्यामुळे आता जे आहे पुन्हा एकदा स्फोटक वातावरण निर्माण होतं की काय, आणि त्यातल्या त्यात अमेरिकेनं आपले नेव्हल डिस्ट्रॉयर स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये धाडल्यामुळे ही परिस्थिती जी आहे नक्कीच चिघळलेली आहे किंवा आणखीन बिकट बनलेली आहे। सतीश सर, या चर्चेमुळे कुठेतरी हे जे युद्ध सुरू झालेले आहे त्याच्यामध्ये ते कुठेतरी थांबेल अशी आशा व्यक्त केली जात होती। मात्र एका बाजूला इस्रायलचे हल्ले तर सुरूच दिसत आहेत, आता अमेरिकेसोबतची चर्चा देखील निष्फळ ठरलेली आहे, त्यामुळे इस्रायल सोबत असलेलं युद्ध देखील जे काय ते देखील वाढू शकते येत्या काळामध्ये। नक्कीच इस्रायल आणि लेबनन यांच्यामधली चर्चा 14 एप्रिलला मंगळवारी त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये होणार होती। त्यामध्ये आता लेबननचे प्रधानमंत्री सामील होणार नाहीत, पण इव्हन ही चर्चा जरी सुरू असली असती तरी एक गोष्ट मात्र नक्की होती की इस्रायल जो आहे आपल्या एक प्रकारे आक्रमकता काही कमी करणार नाही, तो हिजबुल्ला त्याचबरोबर इराण समर्थित गटांविरुद्ध जे आहे अशाच प्रकारची आक्रमक कारवाई करेल। पण आता अधिकृतरित्या जी आहे चर्चाच त्या ठिकाणी फिसकटलेली आहे, म्हणून माझ्या मते इस्रायल सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आक्रमक होईल आणि हिजबुल्ला सुद्धा जे आहे प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून त्यांना रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करेल। दुर्दैवानं ही परिस्थिती आणखी चिघळत जाते की काय अशाच प्रकारची चिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत। नक्की सतीश सर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Munir, who were both incredible hosts, and whatever shortcomings in the negotiation, it wasn't because of the Pakistanis, who did an amazing job and really tried to help us and the Iranians bridge the gap and get to a deal. We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement. And I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could. And they have chosen not to accept our terms. To Field Marshal Munir, who were both in